सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता 103 अध्याय आणि 20 वचन आपण वाचूया. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की स्वर्गातील जे परमेश्वराचे दूत आहेत, म्हणजे देवदूत आहेत, आणि ते देवदूत परमेश्वराची काय करतायत? सेवा करत आहेत. आणि ते देवदूत बलसंपन्न आहेत, शक्तिशाली आहेत आणि ते बलवान देखील आहेत. आणि ते देवदूत परमेश्वराचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालत आहेत आणि त्या परमेश्वराचा तुम्ही देखील धन्यवाद करा. लक्षात घ्या की ते देवदूत परमेश्वराचा ऐकून त्याप्रमाणे चालतात आणि त्या जिवंत परमेश्वराचा धन्यवाद करतात. तर आम्ही देखील त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण चाललं पाहिजे आणि रोज देवदूतांसारखा आम्ही देखील परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. आणि सदा सर्व काळ आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करत राहूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव. त्यांना चांगलं आरोग्य दे परमेश्वरा. त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर. त्यांच्या कुटुंबाला तू चांगला अनुभव दे आणि त्या कुटुंबाच्या द्वारे देवा तू तुझं गौरव अधिक करून घे. पुन्हा देवाप्पा, आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो, त्या कुटुंबामध्ये मोठी साक्ष घडू दे, त्या कुटुंबाचं तारण होऊ दे म्हणून सहाय्य आणि मदत कर, कारण त्याने तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. माझ्या चॅनलचं देखील तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल. आमेन.